प्रश्न पहिला, लाल केळी कोणत्या देशात बघायला मिळतात? ए. चीन, बी. अमेरिका, सी. मलेशिया, डी. सौदी अरब. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अमेरिका. पुढील प्रश्न, भारतात उंदराचे मंदिर कोणत्या राज्यात आहे? ए. राजस्थान, बी. इंडोनेशिया, सी. गुजरात, डी. महाराष्ट्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राजस्थान. पुढील प्रश्न, जास्त प्रमाणात कॉफी पिल्याने कोणता आजार होतो? ए. ताप, बी. मूळव्याध, सी. मुतखडा, डी. कॅन्सर. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, कॅन्सर. पुढील प्रश्न, समुद्राच्या खालून पहिली रेल्वे सेवा कोणत्या राज्यात सुरू झाली? ए. चीन, बी. अमेरिका, सी. तुर्की, डी. भूतान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तुर्की. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात रावणाचे मंदिर आहे? ए. राजस्थान, बी. उत्तराखंड, सी. तेलंगणा, डी. श्रीलंका. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, राजस्थान. पुढील प्रश्न, काळ्या रंगाचे टोमॅटो कोणत्या देशात आढळतात? ए. चीन, बी. जपान, सी. इंग्लंड, डी. मलेशिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इंग्लंड. पुढील प्रश्न, फणस कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? ए. इंडोनेशिया, बी. मलेशिया, सी. भारत, डी. बांगलादेश. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बांगलादेश. पुढील प्रश्न, सर्वात महाग लाकूड कोणत्या झाडाचे आहे? ए. लाल चंदन, बी. आंबा, सी. केळी, डी. वड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, लाल चंदन. पुढील प्रश्न, पपई कोणत्या देशाचे राष्ट्रीय फळ आहे? ए. नेदरलँड, बी. भूतान, सी. मलेशिया, डी. भारत. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मलेशिया. पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठे कासव कुठे बघायला मिळतो? ए. इराक, बी. मेक्सिको, सी. म्यानमार, डी. ऑस्ट्रेलिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न, जेवताना काय खाल्ल्यावर अन्ननलिकेचा आजार होत नाही? ए. अद्रक, बी. बीट, सी. मशरूम, डी. गाजर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अद्रक. पुढील प्रश्न, हृदयाच्या आरोग्यासाठी सर्वात चांगली फळभाजी कोणती? ए. कारले, बी. टोमॅटो, सी. नारळ, डी. बटाटा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, टोमॅटो. पुढील प्रश्न, अंडी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. रक्तदाब, बी. मलेरिया, सी. ताप, डी. कॅन्सर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, रक्तदाब. पुढील प्रश्न,
शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने कोणता आजार लवकर बरा होतो? ए. दमा, बी. पथरी, सी. मधुमेह, डी. कॅन्सर. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. मधुमेह. पुढील प्रश्न. असे कोणते फळ आहे जे कच्चे खाल्ल्यावर गोड लागते? ए. आंबा, बी. टरबूज, सी. खरबूज, डी. अननस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. अननस. पुढील प्रश्न. सर्वात जास्त नारळाचे उत्पादन कोठे होते? ए. तेलंगणा, बी. केरळ, सी. तामिळनाडू, डी. गोवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. केरळ. पुढील प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक शाकाहारी लोक राहतात? ए. आसाम, बी. पंजाब, सी. राजस्थान, डी. मणिपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. राजस्थान. पुढील प्रश्न. गौतम बुद्धांचा जन्म कोणत्या देशात झाला? ए. चीन, बी. कॅनडा, सी. इटली, डी. नेपाळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. नेपाळ. पुढील प्रश्न. मध खाल्ल्यानंतर काय खाल्ले नाही पाहिजेत? ए. तूप, बी. भात, सी. चपाती, डी. मीठ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. तूप. पुढील प्रश्न. कोकम शरीराला लावल्यावर कोणता आजार बरा होतो? ए. ताप, बी. पित्त, सी. कावीळ, डी. कॅन्सर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. पित्त. पुढील प्रश्न. प्रेम मंदिर कोणत्या राज्यामध्ये आहे? ए. अरुणाचल प्रदेश, बी. आंध्र प्रदेश, सी. उत्तर प्रदेश, डी. मध्य प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. उत्तर प्रदेश. पुढील प्रश्न. आंब्याची साल खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए. मधुमेह, बी. कॅन्सर, सी. दमा, डी. मूळव्याध. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. मधुमेह. पुढील प्रश्न. मटक्याचे पाणी पिल्याने कोणता आजार बरा होतो? ए. दमा, बी. पोटदुखी, सी. लिव्हर कॅन्सर, डी. मूतखडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. पोटदुखी. पुढील प्रश्न. कोणता जीव त्वचेतून श्वास घेतो? ए. बेडूक, बी. साप, सी. कासव, डी. मुंगी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. बेडूक. पुढील प्रश्न. जास्त गरम पाणी पिल्याने कोणता अवयव खराब होतो? ए. लिव्हर, बी. मेंदू, सी. किडनी, डी. त्वचा. याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करा. धन्यवाद.